खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज जे कुठलं बिल आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार आणत आहे ते अशा पद्धतीचंच असावं जे कोर्टात टिकू शकतं। कारण का सुप्रीम कोर्टचे आतापर्यंतचे जे सर्व निर्णय आपण बघितले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पण आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं, ते कोर्टात टिकलं नाही। बीजेपीच्या काळात परत 2019ला 18ला एक आरक्षण दिलं गेलं होतं, ते कोर्टात टिकलं नाही। आणि आता परत महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षण देत आहोत। खरं तर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडूनच सुटू शकतो, पण तरीसुद्धा आज मुख्यमंत्री साहेब हे आरक्षण कसं टिकेल याच्यावर बोलतील असे आपण अपेक्षा करूया। आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे, पण ते कोर्टात टिकणारं आरक्षण मिळणं फार महत्वाचं आहे। असं होऊ नये की लोकसभा इलेक्शन जवळ आलेलं आहे, आज आरक्षण दिलं आणि मग नंतर लोकसभा काढली आणि नंतर परत आरक्षण अडचणीत आलं। त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि कोणाच्याही भावनांच्या बद्दल सरकार खेळू नये एवढीच अपेक्षा आम्ही सर्वजण करतो। आज केवळ मोजक्याच नेत्यांना, काही गटनेत्यांनाच बोलण्याची संधी मिळणार आहे असं कळतं आहे। असं जर झालं आणि तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही तर आम्ही आमचं नाव देणार आहोत, आम्ही विनंती करणार आहोत की आम्हाला बोलण्याची संधी द्या। पण आता अध्यक्ष महोदय त्या बाबतीत काय करतील आपण बघू। आम्ही म्हणजे मी असेल, सर्व पक्षातले जे आमदार आहेत सगळ्यांनाच बोलायचं आहे, त्यामुळे अपेक्षा करूया सगळ्यांना बोलून दिलं जाईल। काल निकाल आलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाच्या बाबी नोंदवल्या नाही, निकाल आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने दिला, त्यासाठी मी मनापासून कोर्टाचा आभार व्यक्त करतो। पण आमच्या विरोधात जो युक्तिवाद वकिलाकडनं होत होता, म्हणजे अजितदादांच्या गटाचा, तर ते वकील असं बोलत होते यांना पार्टीही देऊ नका, त्यांना चिन्हही देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन भाजपबरोबर हे गेले यांचा अहंकार इतका वाढेल की जगण्यासाठी यांना जो ऑक्सिजन लागतोय तोही देऊ नका, अशी शिफारस कदाचित हे करू शकतील। जो आमचा संविधानाने दिलेला हक्क आहे तो देण्याकरिता नकारात्मक भूमिका त्यांचे वकील घेत होते, पण सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे। आम्ही आता इलेक्शन कमिशनकडे चिन्हासाठी जाणार आहोत। चिन्ह इलेक्शन कमिशन आम्हाला पुढच्या 7 दिवसात देईल आणि येणारी लोकसभा आणि विधानसभा सुद्धा आम्ही त्याच चिन्हावर आणि नवीन पार्टीच्या नावावर तिथे लढणार आहोत। सर, महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, त्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार गटांना 4 जागा दिल्याची चर्चा आता देखील सुरू झाली आहे, त्यावरती कुठेतरी छगन भुजबळ नाराज झालेले दिसतात। अजितदादा आणि जे सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजपबरोबर गेलेले नाहीत, त्यांच्यावर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि हे भाजपला माहिती आहे। म्हणून हळूहळू तुम्ही बघा, भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला 10-20 जागा दिल्या जातील, नाहीतर तुम्ही भाजपबरोबर लढा। ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची, त्यांच्या पक्षाची ही होताना आपण सर्वजण बघू। आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, येत्या काळामध्ये अजितदादा कदाचित एकटे पडतील आणि त्यांच्या आसपास असणारे जे सर्व नेते आहेत, जे कानामध्ये दिवसा आणि संध्याकाळी नुसतं विष पेरत असतात, ते कदाचित दादांबरोबर राहतील का नाही असाही प्रश्न खरं तर डोळ्यासमोर आहे। त्यामुळे दादांना 4 वरच कुठेतरी थांबावं लागेल हे कुठे ना कुठेतरी दिसतंय। तसं एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा झालेलं आहे, त्यांच्याकडे उद्धव ठाकरे साहेबांचे प्रमुख खासदार हे जाऊन सुद्धा त्यांना 10च्या पुढे जागा मिळणार नाही असं चित्र तिथं दिसतंय। भाजप नेहमी पक्षांना संपवतं, मित्र पक्षालाही संपवतं, त्यामुळे या दोन्ही पक्षाला विधानसभेला कुठेही जागा दिली जाणार नाही असं आम्हाला सगळं वाटतं। आणि 2024 नंतर हे पक्ष राहतील का असाही प्रश्न सामान्य लोकांना पडायला लागलेला आहे। या ठिकाणी शरद पवारांची घरवापसी होईल का? तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की पक्ष राहणार नाही, 4च माणसं राहतील अजित पवारांकडे, तर मग जे उरलेले आता त्यांच्यासोबत गेलेले आहे त्यांची घरवापसी होईल का नाही, का ते भाजपमध्ये विलीन? आदरणीय पवार साहेब या बाबतीतला निर्णय घेतील। काही आमदार असे आहेत की जे तसे विचाराने चांगले आहेत, पण त्यांना धमकी देऊन तिथं घेऊन गेलेले आहेत। कदाचित त्यातले बहुतांश आमदार हे परत आदरणीय पवार साहेबांकडे या लोकसभेमध्ये ना तर विधानसभेमध्ये येतील असं आपल्या सर्वांना बघायला मिळेल। पण जे नेते खालच्या पातळीवर जाऊन भाजपची भाषा बोललेले आहेत त्यांना घ्यायचं का नाही याचा निर्णय आदरणीय पवार साहेब घेतीलच। पण हळूहळू हे जे काही नेते पदासाठी, सत्तेसाठी आणि स्वतःवरची कारवाई होऊ नये यासाठी जे आज भाजपबरोबर गेलेले आहेत
ते पुढे जाऊन भाजपच्याच चिन्हावर लढतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. मनसर या ठिकाणी शरद पवारांची सभा होती आणि त्या ठिकाणी वादा तोच पण दादा नवा अशा पद्धतीचे पोस्टर लागलेले दादा काय सांगणार? कार्यकर्ते प्रेमापोटी काय बोलतात हे आपल्याला सांगता येणार नाही. आता फक्त ही लढाई विचाराची आहे, कुठल्याही नेत्याची नाही. आणि आदरणीय पवारसाहेब तिथं आम्हा सगळ्यांना घेऊन लढत आहेत, लोकांच्या ताकदीवर लढत आहेत. हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्वाचं आहे. छोटा सा बाइट दे दीजिए मराठा आरक्षण को लेकर आज क्या केले आहे सेशन कर्माची फळ भोगत अशा पद्धतीने म्हणजे कशाबद्दल तुम्हाला जो परंपरा आलेली आहे राजकारणाची त्या राजकारणी परंपरा आता फळ भोगणार. आम्हाला जी परंपरा राजकारणाची आलेली ती संघर्षाची आलेली आहे. आमच्याकडे गद्दारीची कुठेही परंपरा नाही. तुम्ही काँग्रेस पक्षात होता, मध्येच कुठेतरी दुसऱ्या पक्षात होता आणि आज बीजेपीमध्ये गेलेला आहात. त्यामुळे तुम्हाला कुठला विचार धरायचा, कुठल्या विचाराला काम करायचं हे जर माहीत नसेल त्याला मी काय करणार. लहानपणीपासून जो विचार आम्हाला शिकवलाय, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, मराठी माणूस म्हणून अस्मितेसाठी लढणं हे आम्हाला शिकवलेलं आहे. आणि आज आम्ही संघर्ष करत आहोत. आम्ही थोडी आमच्यावर कारवाई होणार म्हणून आम्ही पार्टी बदललेली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सुजय विखेंनी स्वतःवरच कुठेतरी एक टोमणा मारला असं मला म्हणावं लागेल. कारण का ते तिथं का गेले हे लोकांना माहिती आहे. आम्ही इथं संघर्ष का करत आहोत, कारण महाराष्ट्रातला प्रत्येक स्वाभिमानी नागरिक हा संघर्ष करत आहोत. आणि संघर्षाची भूमिका आम्ही जर घेतली असेल तर ती आमची परंपरा असेल तर त्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे.